काल विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणत होते की माझ्यावरती टीका करा पण या महाराष्ट्राला बदनाम करू नका। ज्या ट्रोलर्सनी माझ्यावरची टीका केली, म्हणजे ज्यांनी टीका केली त्यांना ट्रोलर्स म्हणतात देवेंद्र फडणवीस, आणि ज्या मिसिंग पुलाच्या संदर्भात प्रश्न विचारलेत तर देवेंद्र फडणवीस म्हणतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे। पण देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राचा अपमान नाही। ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार होईल, ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये काही चुकीचं काम केलं जाईल, त्या त्या वेळेस या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला प्रश्न विचारणार। ते तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार। देवेंद्र फडणवीस तुम्हाला विरोध नाही, कारण तुम्ही त्या पदावरती संवैधानिक पदावरती बसलेले आहात, म्हणून त्या संवैधानिक पदाला तुम्हाला प्रश्न विचारणार जनता। आणि ज्या वेळेस तुम्ही विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायचात, मग त्यावेळेस तुम्ही काय त्या महाराष्ट्राचा अपमान करायचा का? बिलकुल नाही। तो तुमचा अधिकार होता, तो तुमचा हक्क होता। ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये चुकीचं घडेल त्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि इथल्या राज्यकर्त्यांना सामान्य जनता प्रश्न विचारणार। सामान्य जनता भाडे के टट्टू तुम्ही म्हणता, भाडे के टट्टू तुम्ही त्यावेळेस प्रश्न विचारत होते विरोधी पक्ष नेता असताना, त्यावेळेस तुम्ही भाडे के टट्टू होते का? आणि आज या महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला, त्यावेळेस तुमच्या महाराष्ट्राचा अपमान होत नाही। तुम्ही ज्यावेळेस विधान सभेची निवडणूक असते त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही म्हणता शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा 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 असा प्रत्येक सभेत बोंबलत फिरलात आणि सरसकट सातबारा कोरा करू असं तुम्ही सांगितलं। तो शब्द तुम्ही पाळला का? तो महाराष्ट्राचा अपमान नाही का? या देशामध्ये नीटचा पेपर फुटतो, सीईटीचा पेपर फुटतो, भ्रष्टाचार होतो, आमदार खासदारांवरती ज्या आमदार खासदारांवरती तुम्ही आरोप केलेत, भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज त्यांनाच तुम्ही मांडीवर घेऊन सरकार चालवताय। हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये चुकीचं काम केलं जाईल त्या त्यावेळेस सामान्य जनता देवेंद्र फडणवीस आणि जे सर्व राजकारणी आहेत त्या राजकारण्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आमच्या सामान्य जनतेला, सामान्य नागरिकाला आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।